चला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य यशु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणराला वंदन करून आई ज्योतानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण आलेलो आहोत विराटनगरमध्ये, ज्या ठिकाणी VPL सीझन 2 चा थाट आयोजित करण्यात आलेला आहे विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आणि खरोखरच कौतुक आहे, खूप कमी वेळामध्ये या सर्व स्पर्धेचा जो काही हा सोहळा आहे तो आयोजित करण्यामध्ये यश आले संपूर्ण कमिटीला. खेळणारे खेळाडू म्हणजे जे खेळाडू इथे खेळणार आहेत आजच्या दिवसभरामध्ये, त्यांच्यापैकी कोणी जर का स्टेजवरती दिसला तरी सुद्धा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विदाउट 12th मॅन आजच्या दिवसामध्ये खेळणारा कोणताही खेळाडू इथे जर काही दिसला तर 2 धावांच्या पेनल्टीला त्याला सामोरं जावं लागेल. डगआउट्स मध्ये फक्त ओनर आणि खेळाडू असतील. त्या व्यतिरिक्त कोणीही आढळल्यास तिथे सुद्धा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. बघा, नियमावली स्ट्रिक्ट आहे, कडक आहे आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. अन्यथा जर का तुम्हाला पेनल्टी दिली तर मात्र तुम्हाला वाईट वाटू नये. ही स्पर्धा आपणा सर्वांची आहे असं मनामध्ये ठेवा आणि त्यानुसार रिॲक्ट व्हा आणि त्यानुसारच आपण सहकार्य करायचं अशी सगळ्यांना विनंती. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विरार प्रीमियर लीग VPL आपल्या भेटीला आली आहे आणि या VPLचा हा थाट घेऊन आला आहे आपल्याला विराटनगरच्या या ऐतिहासिक मैदानावरती, ज्या ठिकाणी तुकाराम पाटील चषक आपल्याला मोठ्या प्रमाणात पार पडताना पाहायला मिळाला होता. तेच व्यासपीठ आणि त्याच व्यासपीठासमोर चालू असलेला हा थाट आता आपल्याला इथे बघायला मिळेल. टायमर ऑन होणार आहे आणि टायमर ज्या वेळेला ऑन होईल त्यावेळेला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीट करणं अनिवार्य असणार आहे. जर का तुम्ही 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग नाही संपवलीत तर तुम्हाला एक खेळाडू हा मैदानाबाहेर पाठवावा लागणार आहे. नो बॉल नंतर फ्री हिट असणार आहे, परंतु ती जी फ्री हिट आहे ती फ्री हिट तुमच्या पायाचा नो, मधल्या लाईनचा नो किंवा डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर जाणारा नो त्याच्यासाठी असेल. फ्लाईट डिलिव्हरी जी असते त्याच्यासाठी जो काही खांद्याच्या लेवलचा बॉल येतो त्याच्यावरती नो आल्यास तिथे फ्री हिट नसणार आहे. सो सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पुन्हा पुन्हा ज्याला कोणाला नियम ऐकायला आलेले नसतील त्यांनी यूट्यूबवरती बघू शकता आणि तुम्हाला जर कुठे अडचण असेल तर विचारून घ्या. चला, मॅचला होती सुरुवात. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि समीर गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू ओमकार लोटणकरसाठी खूप हलक्या हातानं खेळला आणि एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. विरार क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी ज्या ठिकाणी उपस्थित या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पंकज मिश्रा आणि अतुल निमदे या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. अतुलजी निमदे आणि पंकज मिश्रा दोघांनाही विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत VPL 2025 पर्व 2 मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आलेली आहे. विकी आणि ओमकार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. खूप चांगली फिल्डिंग आणि तितकी जास्त वेळ गेलेली नाही आहे निघून. इथे सर्कल स्पर्धा पार पडल्यानंतर एक C फॉर्मॅटची स्पर्धा मनोरंजनात झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्कल खेळण्याची संधी म्हणजे बहुतांशी खेळाडू ट्रेन आहेत. बहुतांशी खेळाडूंना या मैदानाचा, या खेळपट्टीचा, इथे वातावरणाचा सगळ्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे किती धावा मोठ्या किती धावा छोट्या याचं गणित बांधण्यास किंवा बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, परंतु बॅटचा फेस ओपन, फलंदाज बाद. हैदर कुठे असेल त्याने मंचावरती या. हैदर कुठे असतील आपण मंचावरती यायचंय. विकेट आली. पहिल्या विकेटचं पतन, ओमकार बाद झाला आणि ओमकारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मकरंद आलाय. दत्तगुरु संतनगरचा हा खेळाडू आज किरण इलेव्हनच्या माध्यमातून आपल्याला खेळायला बघायला मिळतोय. विकीच्या साथीने तो मैदानात आलाय. समीरला मागील वर्षी आपण स्वास्तिकमध्ये पाहिलं होतं. आज समीर BVA भाग्य 11 मध्ये
ॲज अ बॉलर म्हणून पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. शेवटच्या क्षणाला मकरंदने चेंडूला दिशा दिली आणि चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जात असताना फक्त एकच धाव येते. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती जमेल, कारण आता क्रिकेटचे मोठमोठे सोहळे अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला वसई विरारमध्ये बघायला मिळतात. आणि त्यापैकी ही एक स्पर्धा म्हणजेच विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गतची VPL ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का? येस, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली मारुती पेडामकरची आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ऑन साईड लावून खेळण्याचा प्रयत्न. मारुतीने पुन्हा एकदा चेंडूला अडवला आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 6. थँक्यू थँक्यू. थँक्यू. चला, पहिली ओव्हर झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तीच अनाउन्समेंट आपण सर्वांसाठी की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची षटक कंप्लीट करणं गरजेची. नाही जर झाली तर एक खेळाडूला मैदानाबाहेर काढावं लागेल. आणि ज्या वेळेला रोहित आणि रोहन स्टेजवरती यायचं आपण. मारुती पेडामकर नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. फॉलोमध्ये चांगली फिल्डिंग. धावचीची संधी. येस, नॉट आउट. विवेक पाटील त्या ठिकाणी होते. खूप चालाक आणि तीक्ष्ण नजरेने तिथे बघून चेंडूला मात्र पाहिला आणि नंतर निर्णय दिला नॉट आउटचा. मकरंद आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला होता. आता नेक्स्ट बॉलवरती काय पवित्र असणार आहे मकरंदचा हे बघणं रोचक असेल. तुर्तास सर्कलचं क्रिकेट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला चारही बाजूने खेळण्याची मुभा आहे. खूप सारे मोठमोठे गॅप दिसत आहेत आणि तिथून धाबांना अंजाम दर. येस, अफलातून बॅकफुट कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. VPL चौकार. दुसरं षटक मार्गस्थाने. पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि हो क्या बात आहे. चांगलं बॅकअप तिथं बघायला मिळालं आणि चेंडू मात्र अडवेपर्यंत 2 धावा चपळाईनं धावून पूर्ण केला जातात. येस, तिसऱ्या पंच बघितलं जाणारे पाय कुठे होते क्षेत्ररक्षकाचे त्याच्यावरून तर्क लावला जाईल. चेंडू सीमारेखा पार गेला होता की नाही. बाउंड्री लाईनला पाय लागला की नाही चेक केला जाईल. आमची टेक्निकल टीम थोडी बिझी आहे. चला, सेफ आहे. 2 धावा मात्र धावफलकामध्ये ऍड होतील. गंभीर रिव्ह्यू अंपायरचा होता ना? येस, अंपायरचा रिव्ह्यू होता. रिव्ह्यूला एवढी किंमत आली. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. शानदार फिल्डिंगचा नजारा. बघा, सर्कलच्या क्रिकेटने फिल्डिंगचा लेवल सुद्धा थोडासा अप होतो. असं आपण पाहिलं ज्यावेळेला इथे मागील स्पर्धा पार पडली गेली आणि पहिल्या या मॅचमध्ये सुद्धा तशाच प्रकारची काहीशी चुणूक दिसते. चेंडूला अडवण्याची जी काही पद्धत असो, चेंडूवरचं लक्ष असो, कव्हर ड्राईव्हचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, जीत त्या ठिकाणी होते. चेंडूला एका धावेसाठी खेळले आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिले तर आतापर्यंत 14 झालेले आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामधील बाकी. थोडीशी फ्लाईट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाली परंतु शरीराचा वेध घेणारी ही फेकी. निर्धाव चेंडू होते. 2 षटकांचा खेळ. 14
14 वरती 1 गडी बाद टीम किरण 11. ठीक आहे. चला पहिले 2 षटकं संपलीत. 7च्या सरासरीने धावा बनल्यात आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती कुंदन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. समोर विकी आहे. बघूयात कुंदनची गोलंदाजी कशा प्रकारची होती, कारण कुंदनवरती सर्वांच्या नजरा होत्या. ऑक्शन दरम्यान कुंदनवरती मारुती खूप उदार झाला होता असं म्हणावं लागेल, ज्या प्रकारे त्या बोली लगावल्या गेल्या होत्या. विकी त्याच्या समोर आहे, जो बीबीएसाठी खूप चांगला खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळाला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचं क्षेत्ररक्षण करत असताना समीर करतोय चुकीला माफी नाही. चेंडू सीमारे का पार, बीपीएल चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. चौकाराने मात्र एक आशा पल्लवित झाली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सर्कलचं क्रिकेट आपण बघत आहात आणि एका एंडकडून बॅटिंग होते म्हटल्यानंतर थोडासा वेळ सुद्धा वाचतोय. त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटांमध्ये इनिंग संपणं ती काही मोठी डिफिकल्ट टास्क नाही आहे. असो, कुंदनवरती पहिल्या चेंडूवरती झालेलं आक्रमण बघता असं वाटायला लागले हे षटक खूप मोठं बनेल. आणि पहिल्या षटकामध्ये किती धावा बनतायत किती नाही याच्यावरती येणारी काळवेळ डिपेंड असणार आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार आहे, येणारे संघ काय विचार करत असतील, किती धावांपर्यंत बदल मारली जाऊ शकते. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू, क्या बात आहे. वाईड यॉर्कर म्हणता येईल. अंडरआर्म मध्ये यॉर्कर हाताळणं ही सुद्धा एक मोठी ट्रिक आणि मोठी साहसी गोलंदाजी म्हणता येईल. कुंदनने ते साहस केलं आणि खूप चांगल्या रीतीने तिथे चेंडूला हाताळलंय. पुढील चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर म्हटल्यानंतर पंच नो बॉल घोषित करतायत. आणि नो बॉल आल्यानंतर आपल्याला माहित आहे इथून पुढे फ्री हिट असणार आहे. आता ही एक युनिक आणि नवीन संकल्पना, नो बॉलला फ्री हिट, काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपल्या उजष्टीच्या बाहेर. आणि हा नो बॉल पुन्हा एकदा. वेगवान चेंडू वरती वेगानं आल्या धावा, चेंडू होतोय फरार, सीमारे का पार, VPL चौकार. थँक्यू डीजे. धावफलक वेगाने वाढलंय. फ्री हिट कंटिन्यू असताना धावफलकाची धाव आहे 24 धावा धावफलकावरती. कुंदनशी चर्चा केली जाते. कुंदनने वंदन केलं होतं परंतु ते कुणाला ते कळायला मार्ग नाहीये. ते फलंदाज खुश आहे आणि खास करून किरण 11चा डगआउट सुद्धा. BBA म्हटल्यानंतर नानानी पार्क आठवतं आणि नानानी पार्क म्हटलं की आपल्याला किरण 11 सुद्धा आठवते, जुना संघ. आणि त्या राणी तळावातला हा संघ इथे आपल्याला खेळताना दिसतो आणि त्याच्या खात्यामध्ये आता धावांची खूप मोठी भर पडतीये. 24 वरती धावफलक जाऊन थांबले. कुंदनच्या समोर पुन्हा एकदा विकी. मकरन नॉन स्ट्राइकिंग हिट वरती डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. आर्चिस देवनपल्ली त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला त्यांनी सुद्धा अडवलं. आउटड्राईव्हचा हा फटका फक्त एकच धाव देऊन जातोय. सिंगल धाव येते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाते 25 वरती. सर्कल आहे म्हटल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये येतं की आम्ही उलटे पुलटे फटके खेळावे, रिव्हर्स खेळावा, पॅडल स्वीप करावा, स्कूप खेळावा. परंतु काहींच्या मनामध्ये आपल्या ताकदीवर खेळण्याचा प्रयत्न केला तर धावा निघतील असं वाटतं आणि तो प्रयत्न इथे करतायत. विकी म्हणा किंवा मकरंद म्हणा, आपल्या ताकदीवरती, आपल्या स्ट्रेंथवरती, आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्या प्रयत्नाला तितकंसं यश मिळालेलं नाहीये. काही अतिरिक्त धावा जरूर आल्यात परंतु त्या धावांव्यतिरिक्त
ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या, अतिरिक्त धावाला कळस बांधून जर का घेतलं असतं तर कदाचित मोठ्या धावा दिसल्या असत्या. आणि इथे अपील 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 अपील. येस येस येस, पंचांचं बोट हवेमध्ये आणि फलंदाज बाद. चला, ऑन फील्ड अंपायरचं डिसिजन, इट्स फायनल. फलंदाज बाद. बघा, सगळ्या संघांना विनंती आहे, तुम्ही झेलसाठी जर रिव्ह्यू घेत असाल तर तो न घेतलेला बरा, कारण कोणत्याही प्रकारचा स्निको किंवा अल्ट्राज इथे नाही आहे. सो तुम्ही त्या गोष्टीला जर का घेतलात तर तुमचा रिव्ह्यू पण गमावाल, आणि तसं पण एजला रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन, इट्स अ फायनल. हा, जिथे एरर आहे किंवा जिथे तुम्हाला वाटतंय रनआउट आहे, नो बॉल आहे किंवा अजून काही, तर तिथे तुम्ही घेतलात तर एक वेळेस विचार केला जाऊ शकतो. असो, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. गौरीश अजून एक तंत्रशुद्ध फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आणि जसं मारुतीने उल्लेख केला होता की मोठी स्टारकास्ट किरण 11कडे आहे, ती स्टारकास्ट खरोखर इथे दिसून येते, कारण नंबर 4 वरती गौरीशाला आहे, मकरंद त्याच्या साथीनं त्या अगोदर, म्हणजे हे त्यांच्या स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या. येस येस, इथं बोल्ड, क्लीन बोल्ड, लेग स्टंप उठखडला गेला आणि फलंदाज बाद. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धापलकरती धावा किती भाऊ, जरा लक्ष दे ना, पीक पीक होते. चला, 3 षटकं संपलीत, 26 धाबा धावपलकावरती आहेत. आणि आता नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय तो सनी पेडामकर. शानदार फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. तोपर्यंत एक धाव येते. काय विचार असणार आहे मनात? किरण इलेव्हन विचार करत असेल की 40 45 50 धावा बनाव्या, परंतु तिथपर्यंत जाणं तितकं सोपं आता राहिलेलं नाहीये, कारण मागील षटकामध्ये 5 6 7 धावा अशा बक्षीस रूपाने आल्यानंतर सुद्धा तितकं मोठं धावफलक दिसलं नाही. आडव्या बॅटनं व्हॉट अ शॉट, शुभमच्या बॅटमध्ये होते, तडाखेबंद फटका, चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावफलक वेगाने आता वाढलंय, जाऊन पोहोचलं 31 वरती 31. चेंडूचा खेळ झाला 2, 4 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, अजून एक चौकार.
चौकार आला, समोरच्या दिशेने खेळलेला हा मोठा फटका आणि त्याच्यावरती आलेल्या या 4 धावा 35 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आता 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, ओ यावेळेला 2 पायांच्या मधून लॉंग स्टॉप क्लिअर केलं. थँक्यू डीजे. लॉंग स्टॉप क्लिअर करून चौकार आला आणि 4 धावांनी धावफलक आता वेगाने वाढेल. शुभमच्या बॅटमधून चौकारांची आता आतिषबाजी व्हायला लागली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, मारुतीने फेकी झाली, सनीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दोन्ही भाऊ एका संघामध्ये आहेत, मारुती म्हणा त्यानंतर सनी म्हणा, आणि आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी. डाऊन दी ग्राउंड खेळायचं तो वेगानं, आर्चितच्या जवळून होतोय चेंडू फरार. मकरनच्या बॅट मधून येतोय तडाखेबंद प्रहार. VPL चौकार आणि अशा प्रकारे 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती. 44 लॉस ऑफ 3 विकेट. 45 लक्ष ठेवलं गेलं ते BVA भाग्य 11 या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. साई माऊली विपक्ष अरुणा 11. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. चला या दोन्ही कर्णधार टॉस साठी या. अरुणा 11चा कर्णधार आलेला आहे. चला संग्राम बोली यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेल संग्राम बोली यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला नाणेफेक केली जाते. चला साई माऊली कॉल करतील. टेल असा कॉल आलाय आणि येस इट्स अ टेल. थँक्यू सो मच संग्राम बोली साहेब. आपण विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. पिंटू टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. VPL कशी वाटते आणि या स्पर्धेसाठी काय तयारी केली आहे? खूप VPL चांगलीच वाटते. काय केलं नाही पण खेळ चांगला करू आम्ही. आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ पाहिला, C फॉर्मॅटमध्ये खेळलात, मागे एक सर्कल सुद्धा झाली होती. मला वाटत नाही तिकडे खेळले काय नाही, परंतु सर्कलचं क्रिकेट C मधून आल्यानंतर किती स्ट्रगल करावं लागतं, कशा प्रकारला कंडिशन्स असतात आणि तुम्ही कशा प्रकारे मानसिकता बनवली आहे? खूपच स्ट्रगल करायला लागते. C फॉर्मॅट वेगळा आहे आणि सर्कल खूप वेगळा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. निहालशी चर्चा करणार आहोत. निहाल कशा प्रकारे फेस करणार आता कंडिशनला, कारण तुम्हाला बॅटिंग करायला मिळणार आहे? आता बघू काय होते ते. बॅटिंग आम्हाला पहिलं आले आहे, आता जे होईल ते बघू ग्राउंडवर, कारण का प्रॅक्टिस तर कोणी काही केले नाही. या बात आहे. VPL कशी वाटली इथं आल्यानंतर हे संपूर्ण आयोजन? VPL तर खूपच छान होते. आता बघू पुढे काय होते ते. आम्हाला फक्त आता हाणामारीच जमते, कारण का आमचे सगळे जण बॅटिंगला पॉवर घेऊन आले आहेत. आता आम्ही हाणामारीच करू, 40 ते 50 मारून बघू. आता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे, टॉस का बॉसमधून टॉस जिंकला साई माऊलीने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अरुणा 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. हाणामारी बघायला मिळणार आहे, तुम्ही पाहायला विसरू नका. VPL सीझन 2.
क्या बात आहे, काय युनिक युनिक असं एकाच संघातील सर्व खेळाडू. यष्टिरक्षक विकी, फलंदाज मारुती, गोलंदाज बने. बने तिथे काय होणे सगळेच म्हणतात, परंतु बनेच्या आता या चेंडूवरती चौकार दाखवलाय मारुती पेडामकरनं. 45चा पाठलाग आम्ही कशा प्रकारे करणार याचं निर्देशन दिलंय या बाउंड्रीनुसार, या बॉडी या चौकाराद्वारे. आणि आता हळूहळू बघूया त्या धावफलकाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. हलक्या हाताने चेंडूला खेळलं, चेंडूला खेळल्यानंतर सिंगलदा धावून कंप्लीट केली गेली. आणि आता विशेष अतिथींचं आगमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करेल विरार क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आपण पाहुण्यांना या स्पर्धेचे मुख्य दाते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मिळतीये सुद्धा. येस इट्स हो जीत जीत नाही, जीत पोचला. ज्या ज्या वेळेला अशी वेळ येते त्यावेळेला जितला डाई वाटवते, म्हणजे काय खो खो खेळल्यासारखे त्याला वाटतं. आणि तिथे तो क्रीजमध्ये पोचलाय. तर आगमन होतंय या स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार होती उद्घाटन सोहळ्यादरम्यान. आणि या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक त्याचबरोबर माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर माजी सभापती सन्माननीय प्रशांतजी राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल साहेबांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या BPL सीझन 2च्या वतीनं. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली ही स्पर्धा आपण बघत आहात. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि अतिथींचं आगमन या ठिकाणी होतंय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या मी विनंती करेल राजसाहेबांना आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय. या विशेष अतिथींचं विशेष आगमन आणि त्यांच्या याने खरोखरच त्या मंचाला बळकटी येते. आणि असे वजनदार व्यक्तिमत्व या स्पर्धेला लाभलेले, ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पार पाडत असताना बघतो, असे माजी सभापती सन्माननीय प्रशांतजी राऊत साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. त्याचबरोबरीनं माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेत. मारुती पेडामकरच्या बॅटमधून येतोय धमाकेदार चौकार, 4 धावा. चौकार आला. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा तितकीच तडाखेबंद होताना बघायला मिळते आणि 12 धावा धाव फलकावरती. चौकार आला आणि चौकाराच्या साह्यानं 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा यावेळेला रिव्हर्स आहे, रिव्हर्स आणि तिथं गौरीश आला. पॉइंट मध्ये येऊन त्याने चेंडू अडवला. सिंगल धाव आले आणि त्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट होताना बघायला मिळते. जीत यावेळेला स्ट्राईक एंडवरती दिसेल. मकरंदचं षटक मार्गस्थ आहे दुसरं. पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये अपेक्षा आहे की या 45 धावांचा पाठलाग व्हावा, परंतु अपेक्षा आहे नुसार जो खेळ आहे तो आतापर्यंत तितका चाललेला नाहीये. गंभीर पाटील मात्र आता वळतात आणि सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. या ट्रॉफीज बघता प्रत्येक खेळाडूला वाटेल की यातली एक ट्रॉफी माझ्या घरी यावी, प्रत्येक संघाला वाटेल की यातली एक ट्रॉफी आमच्या घरी यावी, जेणेकरून आमच्या त्या शोकेस मच्छी शोभा अजून वाढेल. आणि याच महत्वाकांक्षेने, याच अपेक्षेने हे सर्व खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आल्यात. काय जबरदस्त फटका आहे, बॅकफुट पंच होता हा, परंतु हा फुल पेस ऑफ द बॅट खेळलेला फटका जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, सीमारेखा पार, चौकार.
हॅलो हॅलो चेक. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं परंतु आता ड्राईव्ह मध्ये ती ताकद पेक्षा जास्त नजाकत होती आणि चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. 22 म्हणजेच काय तर आस्किंग रन रेटच्या आसपास येऊन थांबलेलं आहे हे धावफलक. आणि दुसऱ्या षटकामध्ये येत असताना गोलंदाज मकरंदवरती हल्ला बोल केलाय. जीत सध्या चांगल्या बहरामध्ये आलाय आणि जीतचं बहरामध्ये येणं म्हणजेच बीबीए भाग्य 11 साठी आनंदाची गोष्ट. कारण मारुती पेडामकर या मैदानावरती 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा त्याने केलाय. तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे ॲज अ कॅप्टन बीबीए भाग्य 11चा. उजव्या एसटीच्या बाहेर जास्तच बाहेर होता आणि तिथे चपळाई करून एखादी धाव एक्स्ट्रा भेटेल काय अशा प्रकारचा प्रयत्न त्याने केलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि त्यानंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. चेंडूची गती काहीशी संत आहे परंतु धावांची गती काहीशी जास्त आहे आणि त्यामुळे हे धावफलक आता सोपं वाटायला लागले. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशातून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू गेला कव्हर पॉईंट रिजनमध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. कदाचित जीत हेच विचारण्यासाठी गेला असावा तिथे मारुती जवळ की स्ट्राईक रोटेट करू की मोठ्या फटक्यासाठी जाऊ आणि मारुतीने निर्देशन दिलं की नाही सिंगल देऊन जर का स्ट्राईक रोटेट केली तर तितकाच चांगलं दडपण गोलंदाजावरती येईल आणि गोलंदाजावरती आलेलं दडपण मात्र आपल्या फायद्याचं असणार आहे. स्कूपचा फटका. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. फाईनली क्लिअर. चौकार. 4 धावा 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती बीबीए भाग्य 11. थँक्यू डीजे. पहिली 2 षटकं संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. या फक्त 20 धावा नाही आहेत. या 20 नंतर हा मोठा कमबॅक झालाय. हा कमबॅक जो आहे तो खूप मोठं बळ देईल खूप मोठी ताकद देऊन जाईल ती बीबीए भाग्य 11 या संघाला. नवीन गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्क वरती येतोय. मुख्य संघ जयसाई विरार आणि आता या स्पर्धेदरम्यान बीपीएल दरम्यान किरण इरवनचा गोलंदाज म्हणून त्याला आपण बघतोय. ॲज अ बॉलर म्हणून तो कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो स्वतःला हे सुद्धा पाहणे रोचक ठरेल. तो तर स्ट्राईक एंडवरती जीत आहे. प्रशांतजी राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन आपण बघितलं. मंचावरती त्यांची सुद्धा उपस्थिती आहे आणि उपस्थिती बघत असताना या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी दिलेलं योगदान सुद्धा तितकंच मोठं आहे. मनोलपाडा प्रीमियर लीग असो किंवा बीपीएल मागील वर्षाची स्पर्धा असो किंवा त्या अगोदर केलेलं तर विशेष सहकार्य मनोलपाडा विभागामध्ये ज्यावेळेला स्पर्धा खेळवली जायची त्यावेळेचं सातत्याने या सर्व खेळाडूंच्या पाठीशी असणारा एक भरभक्कम हात म्हणजेच प्रशांतजी राऊत साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असताना आपल्याला दिसते. खूप मोठं योगदान आहे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असणाऱ्या खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळवून देणं इथून चांगले खेळाडू घडणं आणि हा खेळ असाच बहरत राहू अशा काहीशा इच्छा मनाशी बागत असताना केलेले हे मार्गदर्शन आणि म्हणूनच इतका मोठा थाट या विपलचा आपल्याला विराटनगरच्या मैदानावरती बघायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू निघून गेला. थर्ड मॅन हो अडवलाय. काय जबरदस्त बिल्डिंग गौरीशची. एकाचं रूपांतर तोपर्यंत 2 मध्ये केलं आणि चपळाईने 2 धावा धावून कंप्लीट होताना दिसतात. कोणताही मोठा फटका जर का या षटकामध्ये नाही आला तर मात्र कदाचित ही मॅच बनवू शकते. तुर्तास 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात 2 चेंडूंमध्ये.
31 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 14 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा रोहित साठी हा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. फिल्डिंग चांगली झाली. चेंडू वेगाने फेकला. तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव येते आणि पुन्हा एकदा विकेट चर्चा करण्यासाठी रोहित पर्यंत जातात. ती समोर जी ऍक्टिव्ह आहे ती बंद करा कारण तिची लाईट येते आतमध्ये. ऍक्टिव्हा किंवा एक्सेस तुमचीच. हां दादा, थँक्यू, आभारी आहे. बघा, सगळ्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येते. तुमच्या ज्या काही गाड्या, रिक्षा, बाईक ज्या आहेत त्या बॉर्डरलाईनच्या जवळ न पार्क करता भिंती जवळ पार्क करा. जी भिंत आहे, जिथे काही बॅरिकेड्स आहेत बघा, त्या भिंती जवळ जाऊन पार्क कराल तर तुमची गाडी योग्य त्या ठिकाणी राहील. तुम्ही जर का बॉर्डरलाईनच्या जवळ येऊन गाड्या उभ्या केल्या तर कदाचित त्याची अडचण खेळणाऱ्या खेळाडूला, आजूबाजूच्या खेळाडूंना सुद्धा होऊ शकते. तरी सर्वांना विनंती, आपल्या ज्यांच्या कोणाच्या गाड्या, रिक्षा ज्या बाउंड्रीच्या जवळ आहेत त्या सर्व गाड्या भिंतीच्या जवळ जाऊन आपण पार्क करायच्या आहेत. बाउंड्री जवळ कोणीही गाड्या पार्क करायचे नाही आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. शेवटच्या अंतिम चेंडू आणि जसं मी म्हटलं होतं की इथे मोठा फटका नाही आला तर खूप मोठा फरक पडेल. आणि यावेळेला बॉडी स्ट्रेच केली आणि त्यानंतर झोकून मारलेला हा पॅडल स्वीप चेंडू सीमारे का पार, चौकार. येस, विवेक 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 रिवे आहे का? एक इनिंगला एक आहे, एक इनिंगला एक आहे. हा, एक इनिंगला एक आहे, एक इनिंगला एक आहे. रिव्ह्यू चेक करायचा आहे. येस, चेक केलं जाणार आहे. स्टेप म्हणजेच पाय कुठे होता मागचा ज्यावेळेला हा चौकार लगावला गेला. निर्णायक क्षण हा, कारण इथे जर का हा चौकार नाही मिळाला तर मॅचमध्ये इंटरेस्ट कायम राहील. जीतने जितका पाय स्ट्रेच केला होता आणि त्यानंतर चेंडूवरती बॅट गेली होती त्याला बघता पाय कुठे होता हे पाहणं रोचक ठरणार आहे. आमची टेक्निकल टीम तुर्तास बिझी आहे आणि या मॅचच्या जवळ जाण्यासाठी हा महत्त्वपूर्ण चौकार BVA भाग्य 11च्या हा चौकार खूप महत्त्वाचा आहे. इथून जर का चौकार मिळाला तर BVA एकलव्य सरस ठरेल. शेवटचे षटक खेळण्यासाठी दडपण तितकं कमी असेल, परंतु जर का हा चौकार नाही आला, येस इट्स अ 4, चौकार आलाय. सगळ्या कंडिशन्सचं पालन करत असताना मारला फटका होता. शुभम नवीन गोलंदाजी मार्क वरती. इक्वेशन काय आली आहे? 6-7, 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. शुभम समोर मारुती पेडामकर, एकही विकेट आतापर्यंत आलेली नाही आणि त्यामुळे हा विजय थोडासा दृष्टिक्षेपात आल्यासारखा आहे. तो म्हणजे BVA भाग्य 11ला. हो, यावेळेला हा चेंडू थोडासा खाली जात असताना मागे गेलाय आणि तिथे काय घडलंय? निर्धाव चेंडू इथे येणं म्हणजे कोणत्याही धावेविना राहण्यासारखं आहे. म्हणजे जी तुमची इक्वेशन 6-7 ची होती ती 5-7 वरती येऊन थांबेल. एक चौकार मारणं कंपल्सरी बनून राहील.
चौकार आल्याशिवाय तुम्ही मॅचमध्ये येऊ शकत नाही आहात. आणि शुभमने हा चेंडू हाताळल्यानंतर मात्र किरण निलवणसाठी सुद्धा एक आशाचा किरण उभा राहिलाय. बघूयात काय इथून शुभम मोठा पलटवार करून देतोय का. मारुती पुन्हा एकदा शुभम समोर. मॅच थोडी गरम होत चालली. स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू लावण्याचा प्रयत्न. गौरीश वेगार चेंडू वरती आणि असं असताना सिंगल येते. सिंगल आली. आता जीत वरती ती जबाबदारी, ज्या जीतने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे या मॅचला रंगवलंय. आडव्या तेडव्या बॅटने का होईना परंतु धावा इथं जमवल्यात. आता या जमवलेल्या धावांना सार्थ ठरवण्यासाठी त्याला हा विजय मिळवणं ही त्याच्या संघाची गरज आहे. किरण 11 पेक्षा BBA भाग्या 11 या दोन संघादरम्यानची मॅच आहे. शुभम विपक्ष आता जीत. वेळेचं बंधन आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला तुमची षटकं कंप्लीट करायची आहेत म्हटल्यानंतर जीतला इथे गॅप्स कुठे दिसतात. जीत कशा प्रकारचा प्रयत्न करतो. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला, चेंडू निघून गेला. अडवण्याचा प्रयत्न. 1 रूपांतर 2 मध्ये धावचीची चिंधी. फलंदाज बाद. अशा क्षणाला बाद होणं म्हणजेच या मॅच मध्ये खूप मोठा टर्न आल्यासारखं आहे. अजून 2 चेंडू जर का एका धावेचे गेले तर 1 बॉल 4 वरती मॅच जाऊन थांबेल. चेंडू किती झालेत? 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकावरती धावा 40. अजूनही 5 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. आर्ची चालाय. आर्चीने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. शरीराच्या साह्यानं का होईना चेंडू अडलाय. 1 धाव मात्र इथे येते. सिंगल आलीये. इथे सिंगल खूप त्रासदायक असणार आहे. आता 2 मध्ये 3, 4 मध्ये 2-4. 15 मिनिटं झालेली आहेत त्यामुळे तुमचा एक खेळाडू सर्कलच्या बाहेर काढावा लागेल. चला या लवकर बाहेर. एक खेळाडू सर्कलच्या बाहेर लवकर पाठवायचा आहे. आता 2 मध्ये 4. बघा ही मुवमेंट क्रुशियल आहे पण या क्रुशियल मुवमेंट मध्ये सगळ्या गोष्टी काउंट केल्या जाणार आहेत तुम्हाला. त्यामुळे तुमचा खेळ हा काळजीपूर्वक आता 2 चेंडू मध्ये 4 धावा म्हणजेच एक मोठा गॅप ओपन. एक खेळाडू मैदाना बाहेर आलाय. बघूयात किरण 11 कशा प्रकारे या 2 चेंडूंना सामोरे जाते आणि मारुती पेडमकर कशा प्रकारे येणाऱ्या 2 चेंडूवरती आपला खेळ दाखवतायत. एक चौकार मॅच फिनिश. परंतु काय तो चौकार मारून दिला जाईल का की मारुती इथे 1 धाव किंवा दुसऱ्या धावेसाठी जातील. शुभम पॅडल स्वीप. ये चेंडू निघून गेला. स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. चौकार मॅच फिनिश. एक खेळाडू मैदाना बाहेर. खूप मोठा फरक पडलाय आणि म्हणूनच त्या शिस्तीचं पालन करणं गरजेचं. जी शिस्त तुम्हाला पेनल्टी देऊन गेली आहे. पहिला मॅचचा इथं शेवट झाला आणि पहिली मॅच संपत असताना विजय संपादन केला BBA भाग्य 11 या संघानं. आणि आता यापुढील होणारी मॅच लगेच मैदानात दाखल व्हायचंय. चला किरण 11 मैदान बाहेर या. किरण 11 मैदानाच्या लवकरात लवकर बाहेर यायचंय. बाकीच्या सर्वांनी मैदानात जायचंय. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहात असे या स्पर्धेचे विशेष अतिथी सन्माननीय प्रशांत